श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 27 ऑगस्ट वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते। गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा शिवा चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर या चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। असं मानलं जातं की भगवान श्री गणेशाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी निर्माण होते आणि म्हणूनच भगवान श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते। म्हणजेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं। अनंत चतुर्दशी पर्यंत घरामध्ये भक्ती भावाने गणपती बाप्पांची पूजा सेवा आरती नैवेद्य केला जातो। गणपती बाप्पांना मोदक हे खूप आवडतात, म्हणून गणपती बाप्पांना गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून अर्पण केला जातो। या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी 10 दिवसाकरता पृथ्वी तलावरती येत असतात आणि या पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेले असतात। त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करतो किंवा उपाय करतो तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं। या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपलं शरीर मन हे सुद्धा शुद्ध असायला हवं, पवित्र असायला हवं, म्हणून या दिवशी अभंग स्नान केलं जातं। आणि म्हणून उद्या बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने सर्व दोष अडचणी दुःख संकटे विघ्न आणि कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल। तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। आणि म्हणूनच उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे। अगदी मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत हा उपाय सर्वांनी आवर्जून करा। जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि तितकाच सात्विक उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतील। गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देव मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकटे आहेत तर ते दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। जर मुलांनी ही वस्तू टाकून स्नान केलं तर मुलांना शिक्षणामध्ये यश मिळते। त्याचबरोबर मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षामध्ये राहतो, कारण गणपती बाप्पा हे ज्ञानाचे देवता आहे, बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणून मुलांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। म्हणजे ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कारण बघा काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती। ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या परिणाम करत असतात। गणेश चतुर्थी दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं, कारण बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला
यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्या, यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहे आणि म्हणूनच त्यांच्या कृपेने नक्कीच आपली इच्छा ही पूर्ण होते। त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत आहे, शत्रू तुमच्या समोरून तुमच्यावरती वार करत आहे, तुमच्याशी भांडण करत आहे किंवा एखादा शत्रू गुपित आहे, तो तुम्हाला माहीत नाही, परंतु तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे। तर या शत्रूपासून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, अडथळे येत असतील, शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल किंवा रखडलेली असेल, तर असा शत्रू त्रास, शत्रू दोष देखील या उपायाने नष्ट होतो। ज्यावेळी आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो, त्यावेळी आपलं मन, शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असतं। त्याचप्रमाणे म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। शक्य असेल तर हे स्नान तुम्ही सकाळी उद्या ब्रह्ममुहूर्तावरती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय असतो तर 4:30 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये स्नान करण्याचा प्रयत्न करा, कारण या वेळेमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात, त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि म्हणूनच या वेळेवरती आपण जर स्नान केलं तर या स्नानाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं। परंतु या वेळेला तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही ज्यावेळी स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहे। पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे एक मुठभर तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर तुम्हाला एक आवळा जो आहे तर तो लागणार आहे, तो थोडासा खिसून तुम्हाला घ्यायचा आहे किंवा आवळ्याची तुम्हाला फोडी तयार करायची आहे। यानंतर हे पांढरे तीळ आणि आवळा जो आहे तर तुम्हाला बारीक करायचा। तुम्ही याची खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये याची पेस्ट जी आहे तर ती तयार करू शकता किंवा कुटून घेऊ शकता। यानंतर तुम्हाला जी पेस्ट आहे तर ती बनवून घ्यायची, जसं उटणं आपण बनवतो तसं उटणं तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीला जाण्याच्या अगोदर थोडीशी ही पेस्ट जे आहे, हे उटणं जे आहे तर ते आपल्या हातापायाला आणि पूर्ण अंगाला थोडं थोडं लावून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि तीळ जे असतात तर ते अतिशय पवित्र मानले जातात। तीळ हे दारिद्र्यनाशक आहे आणि ज्यावेळी तीळ हे आपण आपल्या अंगाला लावतो त्यावेळी आपलं शरीर हे पवित्र होत असतं, आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात। त्याचप्रमाणे आवळा हा गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। आवळ्याच्या वृक्षामध्ये साक्षात गणपती बाप्पा हे निवास करत असतात आणि म्हणून ज्यावेळी आपण आवळा हा अंगाला लावून स्नान करतो त्यावेळी गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू करून दूर होत असतात। आणि म्हणून उद्या आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी पांढरे तीळ आणि आवळ्याची पेस्ट जी आहे तर ती बनवून तुम्हाला त्याचं उटणं बनवून आपल्या संपूर्ण अंगाला लावून त्याने स्नान करायचं आहे। ज्यावेळी तुम्ही हे स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला मनामध्ये ओम गणपतये नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे। यानंतर आपल्या देवघरातील देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आणि जरी या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होणार असेल तरीही आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। त्या बाप्पांना देखील दुर्वा, जास्वंदीचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची
बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहोत त्यावेळी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत ना तर त्यांना सुद्धा 10 दिवसांसाठी मोठ्या मूर्तीजवळ त्यांना सुद्धा स्थापन करायचं आहे आणि 10 दिवस त्यांचं विधिवत पूजन तुम्हाला आवर्जून करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून 3 वेळा 1 वेळा किंवा 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे। दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या अडथळे आहेत तर दूर व्हावे किंवा शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी गणपती बाप्पांकडे मनोभावे अगदी प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय उद्याच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सर्वांनी करून बघा। उपाय जितका आपण विश्वासाने आणि मनापासून करतो तर त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आवर्जून आपल्याला मिळतच असतं। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा आणि केलेल्या उपायांचं फळ मिळणारच आहे अशी अपेक्षा ठेवून आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे। सोबतच भक्ती देखील करायची आहे आणि कष्ट कर्म देखील चांगली करत चालायचं आहे। कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते एक वेळ देव माफ करतो परंतु कर्म जे आहे तर ते कर्म आपल्याला भोगूनच फेडावं लागत असतं। म्हणून कर्म चांगली करत चाला, दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना ठेवा, वाईट कुणाबद्दलही चिंतू नका। एक दिवस आपला चमकतच असतो म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि उपाय सेवा प्रयत्न कष्ट करत राहा। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय करून बघा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।